Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. त्यानंतर ही आताची सभा आपण पाहिलं इतक्या तापत्या उन्हामध्ये ज्यावेळेस मतदार हजारोच्या संख्येने खरं म्हणजे महिलांचा मनापासून धन्यवाद मानावं लागेल। काय संतोष भाऊंनी जे कार्य केलेलं आहे गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये उत्सुकता दिसते आणि मला निश्चित खात्री आहे की बाबूरावजी कदम साहेब हजारो मताच्या लीडने या ठिकाणी या गावातून त्यांना लीड मिळेल या सर्कलमधून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक हे दिली मुलाखत दिली। त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की महाविकास आघाडी सरकार काळामध्ये भाजपचे जे आपले मंत्री येतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता। तुम्ही महाविकास आघाडी सरकार काळामध्ये होता असं काही ठरलं होतं का? काय नाही मला त्याच्याबद्दल नक्की माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस बोलतात ते जबाबदारीने बोलतात आणि मुख्यमंत्री महोदय आमच्या पक्षाचे प्रमुख आहे, ते जे बोलतात ते सत्य आहे। संभाजीनगरमधून भुमरेंना उमेदवारी दिली, कसं बघतं या उमेदवारीकडे आणि काय जबाबदारी? नाही निश्चित मला वाटतं की संभाजीनगरमधले लोकप्रिय मंत्री पालकमंत्री आमचे आदरणीय संदीपान भुमरे साहेब यांना निवडून आणण्यासाठी लाखोच्या मताने ते निवडून येणार यामध्ये कुठलीही शंका नाही, कारण की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संभाजीनगरचं नाव आहे। नाही असं कोणतीही नाराजगी नाही, आमचे मुख्यमंत्री महोदय जे बोलतात त्याचा तंतोतंत पालन करणारी आमची शिवसेना आहे। संभाजीनगरमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक मिनिट शेवटचा प्रश्न, विनोद पाटील नाराज आहेत, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची आता भेट घेतली आहे, नाराजगी व्यक्त करतायत? नाही विनोद पाटील साहेब एक कार्यकर्ता आहे, चांगला नेता आहेत, चांगल्या पद्धतीने युवापासून तर त्यांचा मुवमेंटमध्ये जे काम करतात ती मराठा समाजाचे सेवक आहेत आणि त्यामुळं त्यांची आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची काम करण्याची पद्धत एकनाथ शिंदे साहेबाच्या अधीन लोक काम करतात। मुख्यमंत्री महोदयांचे त्यांचे जवळचे संबंध आहे। मला असं वाटत नाही की ते या उमेदवारीला विरोध करतील। त्यांनी जी उमेदवारी आमचे संदीपान भुमरे साहेबांची त्याचा त्यांनी स्वागतच केलं। एक शेवटचा प्रश्न, मिलिंद नार्वेकरांना एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिली आहे, तुम्हाला पटते का? कारण ते तुम्ही एकेकाळचे सहकारी होते। मला इतकी त्यांची माहीत नाही, कारण की मुख्यमंत्री महोदय त्यांचा निर्णय आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जे निर्णय घेतला तो निर्णय आमच्या पक्षासाठी अंतिम असतो।